विच टर्म ऑफ द अरिथमेटिक प्रोग्रेशन AP ची सिक्वेन्स दिलेला आहे, AP मध्ये दिलेला आहे 5, 15, 25 असा सिक्वेन्स आहे, विल बी 130 मोर दॅन इट्स 31st टर्म. कोणती टर्म अशी आहे जी 130 प्लस केल्यावर, कोणामध्ये प्लस केल्यावर 31st टर्ममध्ये प्लस केल्यावर मिळते, अशी कोणती टर्म आहे. थोडक्यात अशी टर्म फाइंड करायची आहे जी A31 मध्ये 130 ॲड केल्यावर मिळते. बघा सुरुवात करूया आपण. गिवन सिक्वेन्स इन AP मधलं सिक्वेन्स दिलेला आहे तो घेऊया अगोदर. 5, 15, 25 हा सिक्वेन्स दिलेला आहे इथे. फर्स्ट टर्म A इज इक्वल टू, फर्स्ट टर्म आहे 5 अँड कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू, कॉमन डिफरन्स आहे 15 - 5 किंवा 25 - 15, काही गेलं तरी तुम्हाला 10 मिळेल. कॉमन डिफरन्स 10 आलं आणि फर्स्ट टर्म आहे 5. आणि मग आपल्याला जी टर्म फाइंड करायची आहे ती nth टर्म कन्सिडर करूया. लेट nth टर्म be the required term. nth term be the जर nth required term असेल तर त्यांच्या म्हणण्यानुसार therefore an is equal to n टर्म ही कितीनी जास्त आहे, 130 नी जास्त आहे. कोणापेक्षा, 31st टर्म पेक्षा. म्हणजे A31 प्लस 130 एवढंच समजलं पाहिजे. याच्यावरून आपल्याला इक्वेशन येईल ज्याच्यामध्ये n ची व्हॅल्यू काढता येईल. आणि मग किती टर्म आहे तर nth टर्म आहे, n ची व्हॅल्यू मिळेल. सॉल्व करा. बघा n टर्मचा फॉर्म्युला लिहितो मी इथे. फॉर्म्युला आहे A प्लस n-1 इंटू D आणि तोच फॉर्म्युला n टर्मचा जो आहे तोच फॉर्म्युला A31 साठी वापरू शकतो. फक्त n ची व्हॅल्यू काय घ्यायची 31. म्हणजेच इथे येणार A प्लस n-1 च्या ऐवजी 31 - 1 इंटू D असं येणार प्लस 130. आणि मग याच्यामध्ये n ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. A ची व्हॅल्यू दिलेली आहे A प्लस n फाइंड करायचा आहे तो आहे तसं ठेवूया. n-1 इंटू D इज इक्वल टू A प्लस 31 मायनस म्हणजे 30D प्लस 130. आता इथे A आणि D च्या किमती टाकता येतील, पण किंमत टाकायच्या अगोदरच A कॅन्सल होत आहे तर करून टाका. A कॅन्सल झाला, काय राहिलं तर जे राहिले त्याच्यामध्ये D ची किंमत टाकूया. किंवा A आणि D च्या दोन्ही व्हॅल्यू पुट करून तुम्ही A कॅन्सल केला तर चालेल. A म्हणजे काय 5 दोन्ही साईडला प्लस आहे, कॅन्सल होईल. इथे मी n-1 मल्टिप्लाय बाय D ची व्हॅल्यू आहे 10 इज इक्वल टू 30 मल्टिप्लाय बाय 10 प्लस 130. म्हणजेच 10 ने मल्टिप्लाय केलं तर 10n मायनस 10 इज इक्वल टू 300 प्लस 130. म्हणजेच 430 मायनसचं प्लस 10 होणार हे. म्हणजे 10n इज इक्वल टू 440. आणि याला 10 ने डिवाइड केल्यानंतर बोथ साईडला n ची व्हॅल्यू मिळेल 44. Therefore there is a 44th टर्म. 44वी टर्म अशी आहे जी 31st टर्म पेक्षा 130 नी जास्त आहे. सेम असाच क्वेश्चन आहे पुढचा. लगेच स्टार्ट करा. कुठे कॅल्क्युलेशन चुकत असेल तर बघा, माझं काय चुकलं असेल तर सांगा. शेवटी स्टेटमेंट वर्बल फॉर्म मध्ये लिहा आन्सर. हेन्स 44th टर्म of the given AP is 130 more than the 31st term. वर्बल फॉर्म मध्ये काय आन्सर येणार बघा. हेन्स 44th term of the given AP is
130 more than its 31st term. सेम क्वेश्चन आहे पुढचा. लक्षात आलं असेल तर पुढच्या एक्झाम्पल स्टार्ट करा. फक्त 130 मोरच्या ऐवजी 132 मोर आहे. 31st टर्मच्या ऐवजी 54th टर्म आहे आणि सिक्वेन्स वेगळा आहे. काही बदल नाही आहे. अजून रेंजचा प्रॉब्लेम आहे का बसू? बघा इथे सिक्वेन्स ऑलरेडी दिला होता. दोन एक्झाम्पलमध्ये सिमिलर काय आहे, सिमिलरिटी काय आहे, सेम काय आहे. तर दोन्ही एक्झाम्पलमध्ये तयार सिक्वेन्स दिला होता ज्याच्यावरून तुम्हाला फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स मिळत होता. आणि मग एक रिलेशन दिलं होतं की एक जी टर्म फाइंड करायची आहे, एन टर्म म्हणूया, ती एका टर्मपेक्षा कशाने तरी जास्त आहे. म्हणजे 31st टर्मपेक्षा 130नी जास्त आहे. या केसमध्ये 54 टर्मपेक्षा 132नी जास्त आहे. ही सिमिलरिटी होती. नेक्स्ट क्वेश्चन बघितल्यानंतर तुमच्या हे लक्षात येईल की थोडाफार चेंज कसा केला जातो क्वेश्चनमध्ये. सिक्वेन्स आयता दिलेला नाही आहे, पण काहीतरी दिलं आहे ज्याने तुम्हाला ए आणि डी फाइंड करता येईल. इथे सिक्वेन्स दिला होता म्हणून तुम्हाला ए आणि डी फाइंड करता आला आणि त्याचा उपयोग तुम्हाला सॉल्व करताना केल्यानंतर तुम्हाला एनची व्हॅल्यू काढता आली. पुढचा क्वेश्चन मी देतो, तोपर्यंत हा सॉल्व करा. If the 8 term CBSE 2006 लाच विचारलेला क्वेश्चन आहे सी सेटमध्ये. If the 8th term of an AP, if the 8th term of an AP अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये जो सिक्वेन्स आहे तो ऑलरेडी दिलेला आहे, ते सुद्धा नाही दिलेला आहे, इज 31. दोन्हीमध्ये सिक्वेन्स दिला होता. इथे मात्र डायरेक्ट 8वी टर्म दिलेली आहे 31, 8 टर्म दिलेली आहे 31 and the 15th term is 16 more than the 11th term and the 15th term is 16 more than the 11th term. Find the AP. इथे मात्र सिक्वेन्स काय आहे तो विचारलाय. फाइंड द AP. बघा या क्वेश्चन मध्ये काय होणार आहे तर थोडा फरक पडणार आहे. मी नेक्स्ट क्वेश्चन जास्त लिहित बसत नाही, शॉर्टकटमध्ये लिहितो की फर्स्ट टर्म काय असणार, कॉमन डिफरन्स काय असणार. सिक्वेन्स दिलेला आहे 3, 15, 27, 39. 3, 15, 27, 39 असा सिक्वेन्स आहे. अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये आहे का कसं कन्फर्म करायचं. 15 - 3 12, 27 - 15 पण 12 येत असेल आणि 39 - 27 पण 12 येत असेल म्हणून फर्स्ट टर्म 3 आहे आणि कॉमन डिफरन्स 12 आहे. आणि मग इथे मात्र त्यांनी अशी टर्म विचारली आहे जी विच टर्म ऑफ द सिक्वेन्स विल बी 132 मोर दॅन द 54th टर्म. म्हणजे कितीनी जास्त आहे, 132नी जास्त आहे. कुणापेक्षा तर 54th टर्मपेक्षा. थोडासा फरक पडेल, जास्त फरक पडणार नाही आहे. एन टर्म फाइंड करायची आहे, जी टर्म त्यांनी सांगितली आहे 132नी जास्त आहे 54th टर्मपेक्षा. आणि मग फॉर्म्युल्यामध्ये काय बदलणार तर इथे 31च्या ऐवजी 54 येणार आणि 54 - 1 म्हणजेच इथे 53 येईल आणि इथे 130च्या ऐवजी 132 आणि मग कॅल्क्युलेशनचा पार्ट थोडासा चेंज होईल. बाकी जास्त काही बदलणार नाही आहे. ए तर कॅन्सलच होईल दोन्हीकडे. एची व्हॅल्यू काही असू दे. n-1 मल्टिप्लाय बाय डी किती आहे इथे 12 इज इक्वल टू 53
3 मल्टिप्लाय बाय डी इज 12 प्लस 132 आणि मग मल्टिप्लाय करा इथे 12n मायनस 12 इज इक्वल टू 12 3 जा 36 आणि 12 5 जा 60 आणि 63 प्लस 132 आणि हे मायनस 12 करूया यांची ॲडिशन किती होते 6 प्लस 2 8 3 3 6 आणि 7 मायनस प्लस 12 होईल म्हणजे 12n इज इक्वल टू म्हणजे 12n ची व्हॅल्यू काय येईल 68 70 80 780 ला 12 ने डिवाइड करता येते का बघा यांची व्हॅल्यू काय होते 12 65 62 12 6 जा 72 आणि मग इथे 6 राहील 60 12 5 जा 60 म्हणजे 65 हेन्स इथे आन्सर मध्ये काय लिहिणार तुम्ही तर यांची व्हॅल्यू 65 आली याचा अर्थ हेन्स देयर इज अ 65th टर्म of an AP given AP is 132 more than the 54th term 54 term पेक्षा 132 132 ने जास्त आहे कोणती 65th टर्म बघा झाला असेल क्वेश्चन सॉल्व करून सोल्युशन झालं असेल तर पुढचा क्वेश्चन दिलेला आहे आला असेल तर आन्सर सांगा if the 10 term of an AP is कोणाचा आन्सर आला असेल तर सांगा AP सिक्वेन्स काय असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन देतो लगेच इफ द 10th term of an AP is 52 and 17th term is 20 more than the is 52 and 17th term is 20 more than the 13th term 52 and 17th term is 20 more than the 13th term is 20 more than the 13th term find the AP find the AP CBSE 2006 ला 2006 सी मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे हे एकसारखे क्वेश्चन सी मध्येच विचारलेत काहीतरी डाऊट येतोय मला कारण हा वरचा सुद्धा 8 टर्म वाला CBSE 2006 सी विचारलेला आहे CBSE 2006 सी मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे असं त्यांचं म्हणणं आहे स्टार्ट करा बोला
त्या 8 टर्मचा क्वेश्चनचा आन्सर 3, 7, 11, 15 आहे का? 3 कुठं गेलं? 3, 7, 11, 15, 19 बरोबर. सिक्वेन्स काय तर बघा, ए आणि डीची व्हॅल्यू काढायची आहे. महत्त्वाचं काय, ए आणि डी फाइंड करायचं आहे आणि सिक्वेन्स मिळतो तुम्हाला. बरोबर आहे, आलं आहे का बघा? हां बोला. पहिला आतावाला क्वेश्चन परत सांगता का? कोणता क्वेश्चन? सॉल्व केलेला. बर, क्वेश्चन काय? माझा आन्सर एरर मध्ये येते. कशामध्ये येते? एरर म्हणजे आन्सरच येत नाही. कोणता क्वेश्चन म्हणतोय? हा सॉल्व केला तुम्ही तो. काय क्वेश्चन वाच की? तर ते A54 मध्ये 132 ऍड करायचा आहे ना. हां, मग 768 आन्सर येते त्याचं. 768 बरोबर येते, पण ते आन्सरमध्ये 768 आल्यानंतर हे झालं, याच्यामध्ये तू ॲड केल्यावर 768 आलं. बरोबर आहे? नाही 760, हां बरोबर आहे. पण इकडचा पार्ट घेतला का तू? हा पार्ट घेतला का लेफ्ट साईडचा? एन टर्म घेतली का? तर मग मी 768 इज इक्वल टू a प्लस n मायनस 1d केलं. बरोबर. हे बघ तुझं आलंय ते इथे बघ बोर्डवर दिसतंय का? 768 इथपर्यंत आलंय. याचा अर्थ तू राईट साईडचं कॅल्क्युलेशन केलं. तू ती टर्म जी काय आहे राईट साईडची ती कोणाच्या इक्वल आहे सांगितलं? या दोन्हीचे ॲडिशन कोणाच्या इक्वल आहे सांगितलं? तर एन टर्मच्या इक्वल आहे. का तर तीच टर्म फाइंड करायची आहे. त्यांनी क्वेश्चनमध्ये, इथे क्वेश्चन नाही आहे आता, पण त्यांनी जी टर्म फाइंड करायची आहे ती सांगितलेली आहे की 132नी जास्त आहे कुणापेक्षा? 54 टर्मपेक्षा. म्हणजे जी टर्म फाइंड करायची ती काय मानली आपण? एन टर्म मानली, ए एन. कळालं? म्हणजेच तुझं आन्सर काय आलं? 768 आलं. ओके 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 768 आन्सर तुझं बरोबर आहे. आन्सर बरोबर आहे, पण प्रश्न काय विचारला आहे? कितवी टर्म आहे हे विचारलं आहे का काय टर्म आहे हे विचारलं आहे? प्रश्न काय आहे? क्वेश्चन वाच. कितवी टर्म आहे विचारलं आहे. म्हणजे 768 768 ही कितवी टर्म आहे फाइंड करायचं आहे. मग ती टर्म कोणती मानली आपण? ए एन मानली. आणि मग नाही, खरं तुझं ते पण आलं 768 पण बरोबर येणार नाही आहे, कारण हे ए कॅन्सल केल्याशिवाय हा पार्ट 768 येणार नाही आहे. मग एची व्हॅल्यू म्हणजेच 3ची व्हॅल्यू तुझी गेली कुठे? हा पार्ट येतोय 768, ते ठीक आहे, पण प्लस 3 केल्यावर 768 प्लस 3 771. जर तू एवढंच सॉल्व केलंय फक्त तर 771 यायला पाहिजे होता. इथे ए कॅन्सल होतोय माझा म्हणून 768 राईट साईड आली. ॲक्च्युली नुसती राईट साईड घेऊन चालणारच नाही, आपल्याला एन टर्म फाइंड करायची आहे, कितवी टर्म आहे. त्यामुळं मग ए एन इज इक्वल टू, तू काय केलं? एवढंच केलं का? A54 प्लस 1 शबाश. आणि मग एची व्हॅल्यू घे अगोदर आणि ए कॅन्सल कर दोन्ही साईडला, किंवा मग कॅल्क्युलेशन कर परत. 3 इकडे दोन्हीकडे येईल. महत्त्वाचं हे की तू एवढाच पार्ट घेतला हा चालणार नाही, का तर कितवी टर्म आहे ते विचारलंय, विच टर्म. किंवा 771 तुझा आन्सर येईल. मग तिथे सुद्धा ती टर्म 771 आहे डायरेक्ट सांगू शकतो तू, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण ते थोडंसं चुकीचं वाटतं आहे. विच टर्म, कितवी टर्म आहे हेच विचारलं आहे. ठीक आहे, पुढे नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करा, स्टार्ट करा. कळलं का अपूर्व? काय करायचं आहे, चुकलंय कुठे आणि नक्की करायचं आहे काय? याच्या आधीचं हां ते 44 वालं काय चाललंय? 700 n इज इक्वल टू 65. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन घ्या.
बघा हे अगोदरचा जो क्वेश्चन होता, सिक्वेन्स फाइंड करायचा आहे आणि सिक्वेन्ससाठी काय असतो सिक्वेन्स, लेट अ सिक्वेन्स, रिक्वायर्ड सिक्वेन्स म्हणायला पाहिजे, कारण फाइंड द एपी, लेट अ एपी जो आहे तो ए प्लस डी, ए प्लस 2d असा सिक्वेन्स आहे असं कन्सिडर करूया. म्हणजेच देअरफॉर फर्स्ट टर्म आहे ए आणि कॉमन डिफरन्स आहे या केसमध्ये डी. एवढं आपल्याला समजलंय. आता क्वेश्चन, 8 टर्म ऑफ एन एपी इज 31. 8वी टर्म 31 दिलेली आहे. म्हणजेच इथे सांगितलंय A8 इज इक्वल टू 31. थोड्या वेळ हे बाजूला ठेवूया. आणि अजून काय सांगितलंय, 15 टर्म इज 16 मोर दॅन द 11 टर्म. हे महत्वाचं आहे की 15th टर्म इज इक्वल टू 16 मोर, कशापेक्षा जास्त आहे 16, तर 11 टर्मपेक्षा. हे दोन इक्वेशन जर करता आले, तुम्हाला सॉल्व करता आले, तर तुम्हाला कशाची व्हॅल्यू मिळणार आहे, ए आणि डीची. आणि ए आणि डीची व्हॅल्यू म्हणजेच काय, आपला सिक्वेन्स. स्टार्ट करा. A8चा, त्यासाठी अगोदर ANचा फॉर्म्युला लिहितो, म्हणजे A प्लस n-1 इंटू डी. वापरा सगळीकडे येते. A15साठी वापरा, A11साठी वापरा, A8साठी वापरा. पहिल्यांदा A8 डायरेक्ट पण चालेल, आपल्या लक्षात आहे. A8 काय येणार, तर A प्लस 8-1 म्हणजे 7 इंटू डी. आता लहान नाही आपण, त्यामुळे मी डायरेक्ट लिहितो. इक्वेशन 1 आलं. आपण म्हणजे तुम्ही पण A15 काय येणार, A प्लस 15-1 म्हणजे 14d इज इक्वल टू 11 म्हणजे A प्लस 11-1 म्हणजे 10d. हे थोडंसं प्रॅक्टिसने चांगलं लक्षात येईल. A8ची व्हॅल्यू A प्लस 7d येते, A15ची व्हॅल्यू A प्लस 14d येते, A11ची व्हॅल्यू म्हणजे 11 टर्म काय येते, तर A प्लस 10d. आता काय आहे, सरळ आहे तुमचं हे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. लिनियर इक्वेशन आहे 3 2 व्हेरिएबल. एक्स वायची सवय आपल्याला, MNची सवय लावायची होती, पण ADची सवय आता लागेल. ADच्या फॉर्ममध्ये हे दोन इक्वेशन कसे तयार होतील, तर पहिलं इक्वेशन ऑलरेडी मी इक्वेशन 1 दिलेलं आहे. तसंच इथे इक्वेशन काय येईल बघा, इक्वेशन पण येणार नाही ॲक्च्युली, इथे डायरेक्ट डीची व्हॅल्यू मिळेल. ए कॅन्सल होतं आहे, म्हणजेच 14d इज इक्वल टू 10d प्लस 16. आणि 10d इकडे आल्यानंतर मायनस होऊन 14 मायनस 10 म्हणजे 4d इज इक्वल टू 16. म्हणजे डीची व्हॅल्यू काय येईल, 4. डीची आलेली व्हॅल्यू इथे टाकायची, एची व्हॅल्यू मिळेल. देअरफॉर A प्लस 7 इंटू 4 इज इक्वल टू 31. A प्लस 28 इज इक्वल टू 31. म्हणजे A इज इक्वल टू 31 मायनस 28 किती, 3. मग A मिळाला, D मिळाला. सिक्वेन्स लिहा. देअरफॉर सिक्वेन्स इन AP इज, सिक्वेन्स काय येणार, पहिला A आहे, A कोण आहे, 3 आहे. दुसरा 3 प्लस D काय 4. तिसरा 3 प्लस 2 इंटू 4. चौथी टर्म 3 प्लस 3 इंटू 4. असा काहीतरी सिक्वेन्स कंटिन्यूस. शक्यतो 4 टर्म लिहा, 3 नको. A प्लस 3D, पुढची टर्म येईल 3A प्लस 3D. आणि मग इथे येणार, दॅट इज, पहिली टर्म आली 3, दुसरी टर्म आली 7, तिसरी टर्म आली 4 टू 8 प्लस 3 11, 12 प्लस 3 15, आणि पुढची जर घेतली तर 19 वगैरे येईल. आणि सेम क्वेश्चन आहे पुढचा. स्टार्ट करा, सॉल्व करायला सुरुवात करा. नेक्स्ट एक्झाम्पल लगेच सॉल्व करा पटापट. आपल्याला हे असे छोटे छोटे छान छान एक्झाम्पल संपवायचे आहेत.
16 क्वेश्चन संपले, काल 7 झाले होते. आणि मग 7 पासून सुरुवात केली, 6 झाले होते. आणि मग बेसिक्स मधले सगळे एक्झाम्पल संपतात आणि मग लॉट्सचे एक्झाम्पल घेता येतील. झालं, कोणाचं बाकी नाही आहे. हे पुढचा क्वेश्चन जो आहे 10 टर्म त्यांनी डायरेक्ट 52 दिलेली आहे. मी काय करतो, याच्यामध्येच करेक्शन करतो आणि तुम्हाला नवीन आहे कळावं, तेच नाही आहे कळावं, त्यासाठी मी काय करतो, कलर वापरतो. छानपैकी रेड कलर तुमच्या आवडीचा वापरतो. ह्याच्यामध्ये कितवी टर्म दिलेली आहे त्यांनी सेकंड क्वेश्चनमध्ये, 10th टर्म 52 दिलेली आहे. म्हणजे इथे येणार A10 येणार 52. आणि पुढे सांगितलं आहे 17th टर्म इज 20 मोर दॅन द 13th टर्म. हे सिमिलर क्वेश्चन एकदम का दिलेत, एकदम सेम क्वेश्चन का दिलेत, तर तुमचं प्रॅक्टिस होण्यासाठी. आणि मग 13 टर्मपेक्षा 20नी जास्त सांगितलं आहे. म्हणजे A13 + 20. माझ्याच डोळ्याला थोडंसं ते अंधुक वाटतंय. तुम्हाला तो रेड कलर कसा दिसतोय बघा. आणि मग A10 म्हणजे काय, A + 90 इज इक्वल टू काय, बोला. हां, दिसतोय का कलर? अरे दिसतंय का वाईट करू? 52, 17, 13 + 20. आणि मग 10 टर्म काय असते, A + 90 इज इक्वल टू 52. पहिलं इक्वेशन आलं. दुसरं इक्वेशन मात्र 17th टर्म म्हणजे A + 16D आणि 13 टर्म A + 12D आणि प्लस 16 नाही आहे, 20 आहे. सॉल्व करा, D ची व्हॅल्यू मिळेल. A तर कॅन्सलच होतोय. 16D - 12D डायरेक्टली तुम्ही इथे 4D इज इक्वल टू 20 म्हणजे D ची व्हॅल्यू 5 येईल. D ची व्हॅल्यू काय करायची, तर इकडे टाकायची, A मिळेल. A + 9D इज इक्वल टू 31 नाही आहे हे. 9 × D किती आलेलं आहे, 5 इज इक्वल टू 52. आणि मग A इज इक्वल टू 45. 52 - 45 हे 45 इकडे. A इज इक्वल टू 7. A ची 7 व्हॅल्यू आली, D ची 5 आली. सिक्वेन्स लिहा. A म्हणजे 7, D म्हणजे 5, 7 + 5. फर्स्ट टर्म 7, 7 + 5. थर्ड टर्म 7 + 2 × 5. फोर्थ टर्म 7 + 3 × 5. फिफ्थ टर्म 7 + 4 × 5. तुम्हाला आवडते तिथपर्यंत जा, जास्त लांब जाऊ नका. 7 + 5 12 आणि 5 to the 10 + 7 17. 5 × 3 15 + 7 22 बरोबर आहे का बघा, 27. आणि मग असं काहीतरी सिक्वेन्स येतोय का बघा, बरोबर आहे का. हा झाला सेकंड क्वेश्चन. आणि मग अजून एक छान क्वेश्चन काय आहे, तर इज 184 a term of the sequence, is is 184 a term of the sequence. 184 a term of the sequence 3 7 11.
3 7 11 डॅश 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 असा क्वेश्चन मार्क आहे आणि छान छोटासा क्वेश्चन आहे. बघ काय येतंय का, कळतंय का? इज इफ नाही, हे इफ कुठून आलं? इज बरोबर आहे. हो, क्वेश्चन मध्ये करेक्शन करा. इज 184 अ टर्म ऑफ द सिक्वेन्स. हे झालं का बघा सगळ्यांचं? थोडासा वेगळा क्वेश्चन आहे, सोपा आहे, छान आहे, समजला तर. अरे टायमिंग सांगा रे, 7:30ला सब्जेक्ट बदलायचा आहे आपल्याला, लिंक पाठवायची. ठीक आहे. काय विचारलंय? कोण कोण गायब झालं? सानिका कुठे, आदिती कुठे आणि तबस्सुम कुठे? बघा 3 7 11 असं पुढे पुढे गेल्यानंतर कुठेतरी 184 येतंय का हे विचारले त्यांनी. म्हणजे या सिक्वेन्समध्ये ज्या टर्म आहेत, जसं 3A फर्स्ट टर्म आहे, 7 सेकंड टर्म आहे, थर्ड टर्म 11 आहे, तशी 184 ही पण याच्यामध्ये टर्म आहे का चेक करायचं आहे. आपण असं समजूया की ही 10वी 15वी 14वी 9वी नाही, nth टर्म आहे मानूया. ही जी आहे nth टर्म आहे असं जर मानत असेल तर n ची व्हॅल्यू काहीतरी मिळाली पाहिजे. जर सिक्वेन्समध्ये ही टर्म असेल तर n ची व्हॅल्यू मिळेल, जर सिक्वेन्समध्ये नसेल तर n ची व्हॅल्यू मिळणार नाही. येते का बघूया. लेट, इथेच लिहितो, लेट nth term of a sequence is 184 मानली. आणि मग n टर्मचा फॉर्म्युला, सॉरी हे अगोदर लिहावं लागेल. हिअर ए फर्स्ट टर्म काय आहे 3, तिथून सुरुवात करायची. डी काय येणार आहे? डिफरन्स 7 - 3 करा, 11 - 7 करा. दोन्हीचं उत्तर सेम नसेल तर मग अवघड आहे. 4 कॉमन डिफरन्स आला, फर्स्ट टर्म आली. आणि मग एन टर्म फाइंड करायची आहे, 184 आहे का. त्यासाठी एन टर्मचा फॉर्म्युला घेऊया. ए एन इज इक्वल टू ए प्लस n-1 इंटू डी. ए एन काय मानली आहे आपण? एन टर्म म्हणजे ए एन मानली आहे 184 इज इक्वल टू ए काय आहे 3 प्लस n-1 इंटू डी काय आहे 4. म्हणजेच हे 3 लेफ्टला घेऊया किंवा नंतर घेऊया, गडबड नको करायला. 184 इज इक्वल टू 3 प्लस 4ने अगोदर मल्टिप्लाय करूया. 4n-4 आणि 3 - 4 किती? -1. म्हणजे 4n-1 इज इक्वल टू 184. आणि मग 4n इज इक्वल टू काय येणार? -1 इकडे आल्यानंतर 184 प्लस 1 85. म्हणजे nची व्हॅल्यू काय येणार? 185 डिवायडेड बाय 4. आणि मग 184 डिवायडेड बाय 4 किती? 185 डिवायडेड बाय 4 किती? कितवी टर्म आहे ही? 184 कितवी टर्म आहे? 185 डिवाइड बाय 4 किती?
184 या सिक्वेन्समध्ये कितवी टर्म आहे? 10वी, 15वी, 20वी? काय आन्सर सांगता येईल तुम्हाला? तर डिवाइड होत नाही, हे काय आहे? फ्रॅक्शनमध्ये आलं आन्सर. आणि आपल्याला माहिती आहे, समजा तुम्हाला लाईनने उभं केलं, सानिका आहे, अपूर्व आहे, रणवीर आहे, प्रीती आहे, याच सिक्वेन्सनी आदिती, आर्यन, राशी, अनुष्का आणि श्रेयल असं लाईनने उभं केलं सगळ्यांना. आणि मग 5.5वं कोण आहे विचारलं, तर कोण उभं राहणार? 5वं का 6वं? तर अवघड होईल. तसं काय पॉसिबल नाही आहे. म्हणजे ज्यावेळेस कितवी टर्म आहे हे विचारलेलं असतं त्यावेळेस एनची व्हॅल्यू काय पाहिजे? तर नॅचरल नंबरच पाहिजे. म्हणून इथे सांगायचं, सिन्स एन इज नॉट अ नॅचरल नंबर देअरफॉर 184 इज नॉट द टर्म ऑफ अ गिवन सिक्वेन्स. इथे लिहितो, सिन्स n is equal to 185 divided by 4 which is not a natural number. So 184 is not a term of given sequence. आणि मग पुढचा क्वेश्चन मी इकडे देतो. The 10 term of an AP is 52 and 16 term is 82. थोडासा वेगळा प्रश्न आहे. म्हणजे हेच थोडंफार फिरवून क्वेश्चन्स आहेत आणि असेच प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये विचारले जातात. खूप काही अवघड, खूप काही वेगळं नाही. हे सोपं वाटतं ज्या वेळेस आपण, अरे कोण जॉईन झालं इथं? डिनाय का येत आहे? आलो का येत नाही आहे? हँडरेज कोणी केला होता रे? हां, अपूर्व मगाशी केला होता का? विचारणार होता तेव्हा. बरं, पुढचा क्वेश्चन घ्या. द 10 टर्म ऑफ एन AP इज 52. The 10th term of an AP is 52 and एक टर्म दिलेली आहे आणि दुसरी टर्म कोणापेक्षा जास्त कमी नाही सांगितलं. डायरेक्ट 16th टर्म इज 82 and 16th टर्म इज 82. बरोबर आहे का? 52 आणि 82. फाइंड द 32 म्हणजे 32nd, काय म्हणतो आपण त्याला? 32वी टर्म अँड द जनरल टर्म. फाइंड द 32nd टर्म अँड द जनरल. हे जनरल टर्म म्हणजे काय? तर एन लक्षात आहे तुमच्या. 32वी टर्म 32, एनची व्हॅल्यू 32 घेऊन 32वी टर्म विचारली आहे आणि जनरल टर्म विचारली. बघा काय करूया, सुरुवात कुठून करायची? तर परत एकदा जो काही सिक्वेन्स आहे AP मध्ये त्याची फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स मानायला लागेल. फर्स्ट टर्म काय म्हणूया? लेट A आणि कॉमन डिफरन्स इज इक्वल टू D. एवढं माहीत असलं की आपल्याला कुठली पाहिजे ती टर्म काढता येते. म्हणजेच आपल्याला n टर्म काढायसाठी A आणि D फाइंड करायचं आहे. AN चा फॉर्म्युला जो आहे त्याच्यामध्ये AD फाइंड करायचं आहे. AD ची व्हॅल्यू माहीत असेल तर n च्या फॉर्ममध्ये जे एक्सप्रेशन येतं त्याला आपण n टर्म, जनरल टर्म म्हणतो. आणि 32 टर्म म्हणजे 32nd टर्म, 32वी टर्म काढायची असेल तर तिथे सुद्धा A आणि D माहीत पाहिजे. n ची व्हॅल्यू 32 टाकणार आहे, पण AN च्या फॉर्म्युल्यामध्ये A आणि D माहीत असेल तर तुम्हाला 32वी टर्म मिळेल. मग ती A आणि D कुठून काढायची? तर त्यासाठी त्यांनी हा खेळ दिलेला आहे की 10वी टर्म 52 आहे आणि 16वी टर्म
82 आहे. बघा अगोदर काय करूया, ए एनचा फॉर्म्युला लिहितो, ए प्लस एन मायनस वन इंटू डी. एकदा बघून लक्ष द्या, समजून घ्या आणि मग सॉल्व करा, आणि समजलं असेल तर स्टार्ट करा. ए एन दिलेला आहे, ए एन आपल्याला माहिती आहे हा फॉर्म्युला, आणि मग ए फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स डी असेल तर 10 टर्म ए 10 इज इक्वल टू किती आहे, तर 52 दिलेलं आहे. आणि 16 टर्म 16वी टर्म किती दिलेली आहे, तर 82 दिलेले आहे. आणि 10 टर्मचा फॉर्म्युला काय आपल्याकडे, ए प्लस एन मायनस वन, म्हणजे मी डायरेक्ट लिहितो 10 मायनस वन 9D इज इक्वल टू 52. आलं इक्वेशन पहिलं. आणि मग 16व्या टर्मसाठी ए प्लस 16 मायनस वन म्हणजे 15D इज इक्वल टू 82. इक्वेशन 2. दोन्ही इक्वेशनचे ॲडिशन सबट्रॅक्शन काय करायचे ते करा, ए आणि डीच्या व्हॅल्यू काढा. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल टॉपिक चालला आहे आपला दुसरीकडे. त्याच्यामध्ये असेच इक्वेशन असतात, फक्त ते एक्स वायच्या फॉर्ममध्ये असतात, ते एडीच्या फॉर्ममध्ये आहेत. मी काय करतो, दोन्हीची सबट्रॅक्शन करतो. ए 1 मधून 2 नाही, 2 मधून 1 सबट्रॅक्ट करतो. ए प्लस तुम्ही 1 मधून 2 घ्या करा, आणि मग निगेटिव्ह आन्सर आलं की डोक्याला हात लावा, चालेल. मी इथे 2 मधून 1 सबट्रॅक्ट करतो म्हणजे हे पॉझिटिव्ह येईल. 15 मायनस 9 किती आलं, 6D इज इक्वल टू 50 80 30 का, म्हणजे डीची व्हॅल्यू 5 येते. आणि डीची आलेली व्हॅल्यू इथे टाका. इक्वेशन 1 2 तुम्हाला आवडेल त्यामध्ये टाका. मी इथे पुट करतो, पुट डी इज इक्वल टू 5 इन इक्वेशन 1. 1 मध्ये टाकतो म्हणजे ए प्लस 9 इंटू 5 इज इक्वल टू 52. देअरफॉर ए 45 मायनस होतील इकडे, 52 मायनस 45 म्हणजे 7 येईल का बघा. ए मिळाला, डी मिळाला. ए डी मिळाल्यानंतर मग आता काय फाईंड करायचं आहे, तर 32वी टर्म आणि जनरल टर्म फाईंड करायची आहे. जनरल टर्म म्हणजे सिक्वेन्स नाही, जनरल टर्म म्हणजे एन टर्मचा फॉर्म्युला एनच्या फॉर्ममध्ये. मग फाइंड द 32 टर्म. काही जण एची व्हॅल्यू आणि डीची व्हॅल्यू काढली की खुश होतात, तिथेच थांबतात, आणि मग घरी आल्या बघतात पेपरमध्ये यार पुढं काहीतरी काढायचं होतं. 32वी टर्म काढायची आहे. ए 32चा फॉर्म्युला काय येणार, तर एन टर्मचा ए प्लस 32 मायनस 1 म्हणजे 31D डायरेक्ट. आणि मग एची व्हॅल्यू किती आलेली आहे, 7 प्लस 31 मल्टिप्लाय बाय 5. मल्टिप्लिकेशन अगोदर म्हणजे 7 प्लस 5 1 जा 5 5 3 जा 15. 155 प्लस 7 किती, 162 म्हणजे 32वी टर्म. देअरफॉर 30, हे 30 सेकंडच म्हणतात का रे 32व्याला इंग्लिशमध्ये, इंग्लिश मिडियमची लोक सांगा मला. 32वी टर्मला 32 म्हणत नाहीत, 31 असतं तर 31st टर्म, आणि 32nd टर्म हे की काहीतरी विचित्र वाटतंय. 31st म्हणायला छान वाटतंय, 32nd टर्म चालेल. देअरफॉर 32nd टर्म ऑफ द सिक्वेन्स इज 162. अँड एन टर्म पण फाईंड करायला सांगितली आहे, म्हणजे जनरल टर्म फाईंड करायचं आहे. ए प्लस एन मायनस वन इंटू डी, म्हणजेच ए किती आहे 7 प्लस एन मायनस वन मल्टिप्लाय बाय डी किती आहे 5. आणि मग 7 प्लस 5ने मल्टिप्लाय करूया, 5n मायनस 5, 7 मायनस 5 इज 2, म्हणजे 5n प्लस 2 इज द एन टर्म. जनरल टर्म ऑफ द सिक्वेन्स इज 5n प्लस 2. लिहून टाका लगेच. आणि मग एवढ्या स्पीडमध्ये घेऊन पण 3 क्वेश्चन राहिले आपले. द सम ऑफ 5th टर्म अँड 9th टर्म. अँड थोड्या वेळ आपण ब्रेक घेऊया, म्हणजे काय होईल, क्वाड्रेटिक इक्वेशनला सुरू करताना क्वाड्रेटिक इक्वेशन नाही, काय घ्यायचं आहे, लिनियर इक्वेशन घ्यायचं आहे. लिनियर इक्वेशन घेऊया. हे झाल्यानंतर काही इक्वेशन घेऊया आता. 10 मिनिटं आहेत. पाच मिनिटात होईल की का नाही होणार, बघू होतंय का. झालं का हे सगळ्यांचं, होईल लगेच. क्वेश्चन तसं जास्त अवघड किचकट नाही आहे. द सम ऑफ 5th and 9th term of an AP is 72. The sum of 5th
and ninth term of an AP is 72. फिफ्थ and ninth टर्मची सम दिली आहे 72 and the sum of 7th and 12th term is 92 and the sum of 5th आणि 9th ची सम 72 दिली आहे आणि 7th 12th ची सम 97 दिली आहे. 7th and 12th term is 97 आणि काय फाइंड करायचंय? फाइंड एन AP. अरिथमेटिक प्रोग्रेशन मधला सिक्वेन्स फाइंड करायचा आहे. बघा एक्सप्रेशन तेच सुरुवात करा. लेट फर्स्ट टर्म ए, कॉमन डिफरन्स डी आणि मग हे 10 टर्म आणि 16 टर्म नाही दिली. दोन एक्सप्रेशन मिळणार आहेत असेच, इक्वेशन दोन तयार होणार आहेत असेच एडीच्या फॉर्ममध्ये, पण थोडे वेगळ्या पद्धतीनं. असेच लिनियर इक्वेशन एडीच्या फॉर्ममध्ये मिळतील दोन, पण त्यासाठी कंडिशन थोड्या वेगळ्या दिल्यात. काय कंडिशन दिली आहे? तर 5वी आणि 9वी टर्म म्हणजेच गिवन दॅट काय दिलं आहे? A5 प्लस A9 इज इक्वल टू 72 आणि 7 टर्म प्लस 12 टर्म इज इक्वल टू 97. बस सॉल्व करा. 5th टर्मचा फॉर्म्युला A प्लस 4D A प्लस n-1 इंटू डीच्या फॉर्म्युल्यानुसार प्लस 9 टर्मचा फॉर्म्युला, 5th टर्मचा फॉर्म्युलाला 9 टर्मचा फॉर्म्युला येईल A प्लस 8D इज इक्वल टू 72 आणि 7 टर्मचा फॉर्म्युला A प्लस 6D 7 टर्मचा आणि 12 टर्मचा फॉर्म्युला A प्लस 11D इज इक्वल टू 97 आणि मग ॲडिशन करायची. कंटाळा नाही करायचा. A प्लस A म्हणजे 2A येईल, 4D प्लस 8D म्हणजे 12D होईल इज इक्वल टू 72. इक्वेशन 1 आला. इक्वेशन 2 A प्लस A लाईक टर्मची ॲडिशन 2A प्लस 6D प्लस 11D 17D इज इक्वल टू 97. इक्वेशन नंबर 2. दोन्हीची ॲडिशन करताय का सबट्रॅक्शन? इथे 2A दोन्हीसुद्धा A चा कोइफिशियंट सेम आहे दोन्हीकडे. सबट्रॅक्शन केली तर A कॅन्सल होईल, D ची व्हॅल्यू मिळेल. इक्वेशन 2 17D आहे ते 12D आहे. इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करूया. सबट्रॅक्टिंग स्टेटमेंट लिहायचं असेल तर लिहा, मी नाही लिहिते ते पुढे जागा मिळणार नाही मला. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2 वी गेट 2A प्लस 12D इज इक्वल टू 72 आणि मग सबट्रॅक्शन करताना साइन चेंज करायला विसरू नका. 2A मायनस 2A कॅन्सल, 17D मायनस 12D म्हणजे 5D इज इक्वल टू 72 97 म्हणजे 25 आणि मग D ची व्हॅल्यू येईल 5. D ची आलेली व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये टाका. पुट D इज इक्वल टू 5 इन इक्वेशन 1. 1 किंवा 2 कुठेही टाका, तुम्हाला आवडेल ते. मी 1 मध्ये टाकतो. म्हणजेच 2A प्लस 12 इंटू 5 इज इक्वल टू 72 म्हणजेच 2A इज इक्वल टू 12 5 60 72 मायनस 60 इज 12 म्हणजेच A ची व्हॅल्यू काय मिळेल? 6. A ची व्हॅल्यू मिळाली, D ची व्हॅल्यू मिळाली. काय विचारलंय त्यांनी? AP सिक्वेन्स विचारलाय आणि मग सिक्वेन्स काय असतो AD माहीत असेल तर therefore the sequence is A plus D, A plus 2D एक्सेट्रा आणि A ची व्हॅल्यू आलेली आहे 6 आणि D ची व्हॅल्यू 5 म्हणजे 6 सेकंड टर्म 6 प्लस 5 थर्ड टर्म 6 प्लस 2 इंटू 5 आणि फोर्थ टर्म A प्लस 3D डॅश 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 म्हणजे 6 प्लस 3 इंटू 5 आणि डॅश 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 म्हणजेच फर्स्ट टर्म आली 6 नंतर 11 नंतर 5 जोडीचा 10 प्लस 6 16 5 3 is 15 plus 6 21 and so on. The given sequence is 6 11 16 21 आणि मग आलेला आन्सर बरोबर आहे का क्रॉस चेक करायचा असेल तर काय करायचं तर फर्स्ट टर्म A आलेली आहे 6 आणि कॉमन डिफरन्स 11 मायनस 6 बघा 5 येते का 16 मायनस 11 म्हणजे आपण केलेली बेरीज वजाबाकी ॲडिशन मल्टिप्लिकेशन बरोबर आहे का कन्फर्म होतं.